सुपरफास्ट आढावा। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलेला आहे। वर्षाखेरीस कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज। पहिल्याच तिमाहीमध्ये 24,000 कोटींचं कर्ज सरकारनं घेतल्याचं वृत्त। सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्याच स्तराला जाऊ शकतात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीमध्ये काय आहे हे पाहून निर्णय घेण्याची आवश्यकता, वडेट्टीवारांचं वक्तव्य। राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखी झाली असून महाराष्ट्रामध्ये प्रचंड लूट सुरू आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। महाराष्ट्राची एवढी आर्थिक दुरवस्था कधीच नव्हती। चारही बाजूंनी महाराष्ट्र लुबाडला जातोय, राऊतांची टीका। ज्यांनी खिचडी घोटाळा केला ते एसआरए घोटाळ्याचे आरोप करतायत। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस। 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 जणांचे अर्ज तपासले। तपासांती 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचं उघड। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना भर बैठकीमध्ये सुनावलं। अधिकाऱ्यांची चालणारी बेकायदेशीर वसुली ते गैरकारभारापर्यंत सर्वच तक्रारींचा पाडा खुद्द परिवहन मंत्र्यांनी वाचला। अजितदादांबाबत पुन्हा बोलाल तर जीभ हाचडू। संजय राऊतांना आमदार इद्रिस नायकवडींचा इशारा। अजित पवारांच्या रक्तामध्ये पाकिस्तानचं रक्त असल्याची टीका राऊतांनी केली होती। वर्धा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजना रखडल्या। कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाका। जलजीवन मिशन बैठकीमध्ये आमदार समीर कुणावार यांचे आदेश। उद्या पंतप्रधान मोदींचा वाढदिवस। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी अंतर्गत आठवणी शेअर। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात येणार। पुण्यामध्ये उद्या संध्याकाळी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। 1,000 ड्रोन्सनं आकाश उजळणार। सोलापुरातील सीना कोळेगाव प्रकल्प ओव्हरफ्लो। धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोहोळ तालुक्यामधल्या अनेक बंधारे हे सध्या पाण्याखाली गेले। अक्कलकोटमध्ये खैराड गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणीच पाणी। काही काळ गावांचा संपर्कही तुटला। नागरिकांकडून तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातले जवळगाव धरण ओव्हरफ्लो। हे धरण ओव्हरफ्लो झाल्याचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। बार्शीतील अशोक कापसे यांनी टिपलेली ड्रोन दृश्य। सोलापूरमधील रानमसले गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्याने पूल पाण्याखाली। रानमसले खुनेश्वर पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। सोलापुरातील सीना नदी परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती। औराद संचवाड पूल पूर्णतः पाण्याखाली। औराद परिसरातील गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या आष्टी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीला पूर। पुरामुळे सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली। सध्या संगोबा पूल वाहतुकीसाठी बंद। उजनी धरणाचा विसर्ग 1 लाखावरून 80,000 तर वीर धरणाचा 17,000 वरून 3,000 इतका कमी केल्याने पंढरपूरला पुराचा धोका कमी। मात्र चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली। जालना शहरातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस। पावसाने घरामध्ये पाणी शिरलं। 4 चाकी गाड्या देखील पाण्याखाली। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या घराभोवती पाण्याचा विळखा। मनपा प्रशासनासोबत आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून भाग्यनगर भागाची पाहणी। जालना शहरामध्ये अवघ्या 3 दिवसांमध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद। पहाटे 2 ते 5 दरम्यान सर्वाधिक पाऊस। रस्त्यावर, घरांमध्ये तसेच मुख्य मार्केटमध्ये पाणीच पाणी। बीडमध्ये झालेल्या दमदार पावसानं बिंदुसरा पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो। गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर पाण्याखाली। बिंदुसरा नदीची खास ड्रोन दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी।
बीडच्या माजलगावमधील सांडत चिंचोली गावाला गेल्या 2 दिवसांपासून पुराच्या पाण्याचा वेढा. धरणातून बिंदुसरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. बीडमधील उखंडा तलाव ओव्हरफ्लो. जवळपास 100हून अधिक पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं जिल्ह्यामधील पाण्याचा प्रश्न मार्गी. सुशांत काशीद यांनी टिपलेली तलावाची खास ड्रोन दृश्य. हिंगोलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाचं थैमान. वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका. हिंगोलीमध्ये काल दुपारनंतर सेनगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. कौठा शिवारातील ओढ्याला पूर. पुरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी मानवी साखळी करून बाहेर काढलं. लातूर जिल्ह्यातील उजनी शिवारातील 400 ते 450 हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली. तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी अडचणीत. पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर या बातम्यांसोबतच एक मोठी बातमी येते छत्रपती संभाजी या